हा व्ह्यू आहे नदीचा जेव्हा पाणी जास्त असतं, कारण मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावरून दिसतंय. तर मित्रांनो, खूप मोठे मोठे लाट आहे तिथं, तरी पण इथपर्यंत आलेले आता. हे सगळे साईड सीन आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन भोसले, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 8 जून 2024 आणि मी आहे आता सोमनाथमध्ये. तर आता चाललेलं आहे साईड सीन पाहायला. तर तुम्हाला साईड सीन दाखवते, सोमनाथची जवळचे जे काही साईड सीन आहेत ते तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दिसतील तुम्हाला. तर मित्रांनो, आता तुम्हाला साईड सीन वगैरे दाखवतील. साईड सीन म्हणजे इथलं राम मंदिर, त्रिवेणी संगम वगैरे, एक गीता मंदिर वगैरे आहेत. ते मंदिर जे काय तुम्हाला ते दाखवतो, कारण आता सकाळचा टायमिंग आहे, त्यामुळे ऊन वगैरे नसल्यामुळे फिरायला काय प्रॉब्लेम नाही. नंतर ऊन वगैरे झाल्यानंतर फिरायला येत नाही, भरपूर उष्णता प्रमाणात असते. तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर डायरेक्ट दाखवतो कोणते कोणते मंदिर आहेत काय. तर मित्रांनो, अगोदर गीता मंदिरात आलेलो आहे. इथं हे जे आहे समोर गीता मंदिर आहे. एक 1.5 मीटर पासला 20-30 रुपये घेतले आपल्याला सोडवायला रिक्षाने. इथं जास्त काय असं विशेष नाही. जे साईड सीन इथं हिरणवाला, इकडे एक नदी आहे, तिची नदी हिरणवाला नदी ही, आणि ही त्रिवेणी संगमला जाऊन मिळते तिकडे पुढं. आणि जस्ट समोरच इथं गीता मंदिर आहे. आतमध्ये फोटो वगैरे शूटिंग काढण्यासाठी देते का नाही काय सांगता येत नाही, बघूया तरी. असं म्हणजे असा इतिहास वगैरे असं काय नाही मंदिराचा. काही मंदिरं जे आहेत अशीच. भैया व्हिडिओ बनाएंगे तो चलेगा ना अंदर? अगोदर विचारलेलं बरं असतं, कारण काय ठिकाणी परत नंतर रागवतात लोक. अगोदर विचारलेलं बरं असतं. शांतता खूप मंदिरात आहे. आणि जसं आपल्या आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी मंदिर आहे, तसंच हे गीता मंदिर सारखं आहे. इथं पूर्ण इथं अध्याय आहेत गीतेचे. इथं 4था, 5वा, 6वा अध्याय, 7वा, इथं 8वा, इथं 1ला, इकडून असे स्टार्टिंग इकडून केलेली आहे. इकडून इथं 2रा अध्याय, आता 3रं. पूर्ण गीता मंदिरात म्हणजे भगवद्गीतेतले 18 अध्यायाचे 18 खांब लावले तिथं अध्याय. आणि इथं समोर मूर्ती आहे देवाची. तर गीता मंदिरातून जस्ट बाहेर आल्यानंतर इकडं बलदेवजीचं मंदिर आहे, आणि तिथेच गुफा देखील आहे. इथं गुफा आहे, आणि इथलंच मंदिर आहे बलदेवजी, म्हणजे बलराम हे मंदिर आहे त्यांचं. छोटीशी गुफा आहे ही. आवाज थोडा घुमतोय आतमध्ये. या इथं एक मूर्ती आहे त्यांचीच. आणि इकडे पुढे आल्यानंतर इकडे अजून एक मंदिर आहे. तर इकडे आतमध्ये आल्यानंतर इकडे लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे. इथं पूजा पण करतात मंदिरात. इथं पूजेचा चार्ट आहे, त्याची प्राईज वगैरे. व्हिडिओ पॉज करून बघा तुम्ही. 100 रुपयापासून 1,71,000 पूजा आहेत. खूप मोठी पूजा करतात तिथे. आणि मंदिर हे अशा प्रकारचं आतमध्ये मूर्ती आहे लक्ष्मीनारायणाची. इथं आल्यानंतर नदीचं व्ह्यू पॉईंट. नदीला जेव्हा पाणी जास्त असतं तेव्हा मस्त व्ह्यू होतो, पण आता पाणी पण भरपूर कमी आहे, कारण यावर्षी दुष्काळच भरपूर पडला. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण भरपूर प्रमाणात पाण्याची कमतरता आहे. ती नदी आटल्यातच जमा आहे, पण थोडंफार पाणी आहे तरी आपल्यापेक्षा. मला दाखवतो नदीचा व्ह्यू कसा आहे. हा व्ह्यू आहे नदीचा. जेव्हा पाणी जास्त असतं तेव्हा पूर्ण इथपर्यंत पाणी आलेलं असतं, या पायऱ्यांपर्यंत. गेल्या वेळेस मी जेव्हा आलतो त्या टायमिंगला भरपूर पाणी होतं. त्या टायमिंगला मी 2022मध्ये आलेलो, तेव्हा पण हे पॉईंट घेतलेले. एक दिवस संपूर्ण पुरेसा होतो सोमनाथ फिरण्यासाठी. आणि हीच नदी पुढे जाऊन
त्रिवेणी संगमाला मिळते आणि अजून 2 नद्या आहेत तिकडे, ती पण सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो तिथं दुसरा पॉईंट राहिलेलं आहे सूर्य मंदिरला. इथं बोर्ड बनआहे सूर्य मंदिर आणि 5 पांडवांची गुफा आहे, हिंगलाज माताचे मंदिर आहे इथं जवळच आहे. तसं हे जे मंदिर आहे हे सगळे याच एरियात येतं, 1-2-3 किलोमीटरच्या अराउंड. आणि इथे समोरच त्रिवेणी संगमचं मंदिर आहे, इथे जास्त लांब नाही आहे. आणि इथं सूर्य मंदिर आहे आतमध्ये. अजून तरी इथली काही दुकानं जास्त काय उघड नाही ना, तिथं पण दुकानं वगैरे असतात तिथं आहे. इथं दाखवतो, इथं थोडंसं लोकल मार्केट टाईप बॅगा वगैरे आहेत आणि बाकीची दुकानं तिथं बंदच आहेत 90%, थोडीफार उघडलेली आहेत बाकी काय. तर आतमध्ये गुफा पण दाखवतो आणि ते 5 पांडव मंदिर वगैरे ते सगळं दाखवतो. 5 पांडवांची गुफा आणि सूर्य मंदिर असं आहे ते. तर मित्रांनो इकडून वरती आल्यानंतर हे सूर्य मंदिर आहे, खूप जुनं मंदिर दिसते कारण मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावरून दिसतंय की खूप जुनं मंदिर दिसतं हे पुरातन काळातलं. आणि जस्ट त्याच्या समोरच इकडं हिंगलाज माताची गुफा आहे, इकडे पांडव गुफा. तर आता मंदिरात दर्शनासाठी वगैरे जाऊयात आधी, मग गुफा दाखवतो. आता गुफेमध्ये चाललंय, इकडं पांडवांची गुफा आहे दाखवतो मला. हे पांडव इकडं गुफा आतमध्ये, इकडं जी लोक जातात आतमधून तर ह्या साईडला गुफा आहे त्यांची. खूप भारी गुफा आहे, एका जणाला पण जाणं अवघड होतं याच्यातनं. सगळं जर जास्त जाड माणूस असेल तर गुतून घुसून आणि तुम्ही पायऱ्यावरनं जायला लागतंय. चला पटापटा. एवढी जास्त गुफा नाही, छोटीच गुफा आहे. आतमध्ये फॅन कूलर वगैरे लावले त्यांनी, फोटो खिचणं पण आहे पण आपल्याला काय व्हिडिओ. इकडून आल्यानंतर जस्ट इथेच गुफा आहे, जास्त लांब नाही. आतमध्ये फोटो तर काढून देत नाहीत पण आपण काढले तर. मित्रांनो यायला आणि जायला एकच रस्ता आहे, खूप बारीक गुफा आहे आणि खाली तर घाम होतं येतात, नारीच उष्णता एवढी तरी आपण सकाळ लवकर आलो तरी बरं वापरून चाललं. मित्रांचं दर्शन वगैरे घेतले आणि इथं समोरच जस्ट 150 मीटरतून त्रिवेणी संगम आहे. तिथं आत्ता पण गीता मंदिरात गेलतो, तिथून हिरण नदी आलेली आणि इकडून कपिला आणि सरस्वती अशा 3 नद्यांचा संगम आहे तिथे. पण पाणी तिन्ही नद्यांना कमी आहे आणि भरपूर प्रमाणात तिथं घाण पण झालेली, त्यामुळं नको वाटतं तिथे जायला. आणि आपल्या महाराष्ट्रात आळंदीपाशी, पुण्यामध्ये आळंदी जी आहे त्याच्याजवळ जस्ट तिथून 10 किलोमीटर अंतरावरतीच एक त्रिवेणी संगम आहे. ते कोणत्या गावात आहे ते कमेंट करून सांगा मला. मी आता बघत दुसऱ्या पुढच्या पॉईंटला जाऊया. आणि मित्रांनो इथं ना या मंदिरापाशी मसाल्याची दुकानं भरपूर येतं, हे मसाले जे आहेत हे भरपूर प्रमाणात इथे विकतात. शक्यतो इथं गुजरातमध्ये मसाला फेमस आहे, जास्त मसाले विकले जातात इथं. मित्रांनो परत आता रिटर्न आलेलं डॉर्मेटरीमध्ये, कारण प्लॅनमध्ये थोडेसे चेंजेस केले तर तुम्हाला थोडं वेळ सांगतो काय ते. अगोदर चेकआउट करायचं, कारण चेकआउट टायमिंग आपला जवळ आलेला आहे, जवळपास 9 वाजत आले. 9चा चेकआउट टाईम आहे आपला, 9 ते 9:15. आधी चेकआउट करूया आणि नंतर मग. तर मित्रांनो आता आपण चेकआउट केलेलं आहे आणि आता चाललेलं वेरावळला, कारण त्याचे 2 पॉईंट होते, ते वेरावळला पॉईंट आहे इथे, त्यामुळे आता वेरावळला चाललं आहे. आणि वेरावळचे पॉईंट करून पुढं 2 पॉईंट राहिले, ते 2 पॉईंट करून नंतर मग वेरावळ जंक्शनला जायचं आहे. त्यामुळे ते पॉईंट करून माघार यायचं आणि परत डबल जाण्यापेक्षा म्हणलं एकदाच आपण जाऊयाच. चेकआउट वगैरे केले, सगळं सामान घेऊन चालू आहे आता. ते 2 पॉईंट करू आणि डायरेक्ट जंक्शनला जाऊयात. तिथून आपल्याला जुनागडसाठी ट्रेन आहे. तर मित्रांनो आता आलेलं आहे इकडे पुढं बालगंगा धामवरती. तर हे समुद्राच्या किनारीच आहे. तुम्ही जर पाठीमागचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात जे आपण मंदिराजवळ गेलतो तर हे मंदिर आहे ते सोमनाथाचं. तिथून या साईडला जो सीन दिसतो ते त्याचं आहे, ते समुद्र किनाऱ्याकडे त्याची शिवलिंग दिसते ते आहे बालगंगा धाम. तर मित्रांनो त्याचं असं आहे की जेव्हा श्रीकृष्ण इथे आले होते तेव्हा समुद्रकिनारी एक शिकारी होता, त्याला लांबून चमकल्यासारखं दिसलं काहीतरी, त्याला वाटलं की तिथं हरिणच आहे काय, त्यामुळे तो आला आणि त्याने जेव्हा बाण मारला तो श्रीकृष्णाच्या पायाला लागला, गुडघ्याला. आणि श्रीकृष्णांचा जो प्राण होता तो गुडघ्यामध्ये होता, एक मणी होता छोटासा, त्यामध्ये प्राण होता. आणि त्याच्यानंतर त्यांचं इथेच हे झालं,
त्यांना इथं बाण लागला तर त्याचं ते शिवलिंग आहे आणि ते बाण लागल्यानंतर ते त्याचा अवस्थेत तिथनं चलत चलत गेले ते गीता मंदिरापाशी. तर तो असा तो त्यांचा इतिहास आहे. तर जाऊयात आणि त्या शिवलिंगाचं दर्शन वगैरे घेऊयात. ते पाण्याच्या आतमध्ये आहे, थोडं लाटा वगैरे येतात. थोडंसं आता पाणी कमी प्रमाणात आहे, नाहीतर अमावस्या पौर्णिमेला लाटा उसळतात तेव्हा दर्शन करणं अवघड होतं. मित्रांनो इकडे एक शिवलिंग आहे या साईडला आणि इथे एक शिवलिंग आहे. त्याचं दर्शन करायसाठी जायचं, पण लाट इतक्या मोठ्या मोठ्या लाटा येतात. आताची इतकी मोठी लाट आली की पाणी बाहेर फेक. मित्रांनो खूप मोठ्या मोठ्या लाट आहेत तिथं, तरी पण इथपर्यंत आलेलो आहे. आता एकदा एक खूप मोठी लाट आली, पाणी अंगावच येते डायरेक्ट. पाणी काय होत नाही, काय होतंय पाणी आतमध्ये ओढतंय त्यामुळे प्रॉब्लेम आहे. आणि माईकला जर लागलं ना तर थोडा प्रॉब्लेम होईल. एकदा दर्शन घेऊ शिवलिंगाचं आणि बाहेर जाऊ. मस्त दर्शन होते, पण लाटा भरपूर येतात त्यामुळे काय आहे की आतमध्ये ओढतं हे पाणी, बाहेर नाही जास्त फेकत. हे समुद्राचं पाणी आतमध्ये ओढतं. बाकी तिकडलं जे शिवलिंग आहे त्याला जायचं आहे, पण त्याला कॅमेरा घेऊन आणि माईक घेऊन जाणं अवघड आहे, कारण भिजलं तर सगळं राडा होईल. वॉटरप्रूफ आहे आयफोन, पण कॅमेरा समुद्राचं पाणी जमत नाही ह्याला. तर आता इथं दर्शन घेतलेलं आहे बालगंगाला आणि आता कुठं चाललं आहे बालका तीर्थाला. तर ज्या ठिकाणी श्रीकृष्णाला बाण लागला होता त्या ठिकाणी, आणि बालगंगा इथून बाण सोडलेला होता त्या शिकाऱ्याने. तर इथून बाण सोडला आणि बालका तीर्थ जिथं बाण लागला त्या ठिकाणी. तर हे जे साईड सीन आहे इथं, हे व्हिडिओ पॉज करून बघू शकतो तुम्ही. हे साईड सीन आपल्याला रिक्षावाल्यांपाशी प्रत्येकापाशी भेटतात. त्यांचे पॅकेज असतं, तुमचं 10 जणांचा ग्रुप असेल तर पर पर्सन 150-200 रुपये ते घेतात. बार्गेनिंग वगैरे केली तर ठीक आहे, कमी जास्त देत, पण त्यांचं सांगतात 150-200 रुपये सांगतात 10 जणांचा ग्रुप असेल तर. आणि प्रायव्हेट रिक्षा केली तर थोडं जास्त बसतात. ॲक्च्युली हे सगळे एक 5-6 किलोमीटरच्या आरावडमध्येच येतं, तरी पण ते थोडेफार इकडे तिकडे सांगतातच, कारण शेवटी टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. त्याच्यामुळे आता डायरेक्टच जाऊयात बालका तीर्थला आणि मग आपली वेरावळ जंक्शनवरून ट्रेन आहे डायरेक्ट आपल्याला. तर मित्रांनो हे जे मंदिर आहे आतमध्ये जाऊन दाखवतो. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला बाण लागला होता आणि बालगंगा तर जिथे गेलो आपण शिवलिंग तिथून बाण सोडलं होतं त्या शिकारीने. त्याला वाटलं होतं की हरिणच येते, पण तो श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागला होता. तर आतमध्ये जाऊन दाखवतो मला मंदिर. हे खूप छान मंदिर आहे, भरपूर लोक येतात त्यामुळे गर्दी पण भरपूर आहे. गर्दी दिसत असेल तुम्हाला, भरपूर प्रमाणात टुरिस्ट वगैरे येतात आणि सध्या सीझन चालू टुरिस्टचा पण, त्यामुळे आतमध्ये हां हे बलक तीर्थच आहे. हे थोडीशी माहिती आहे त्यांचे महात्मा, तुम्हाला व्हिडिओ पॉज करून बघू शकता कशी काय ते. तर इथं गुजराती भजन पण चाललेलं मित्रांनो. हे असं काय प्रकारचं असतं, आपल्या इकडे पकवाज आपला हार्मोनियम टाळ वगैरे असतात, पण इकडे अशा प्रकारचं असतं हलगी वाटतं त्यांच्याकडे, आणि असं भजन असतं त्यांचं. त्यांची भाषा पण काही कळत नाही आपल्याला, त्यामुळे काय ते काय माहीत नाही. आता इथं मंदिर आहे, आतमध्ये मंदिरात दर्शन घेऊयात. इथं मंदिर आहे, ओके. इथं कॅमेरा वगैरे अलाउड आहे इथं, कारण फोटो वगैरे काढतात लोक. तर खूप जुनं स्ट्रक्चर आहे, पण खूप मस्त बनलेलं आहे. आतमध्ये मूर्ती दाखवतो मला झूम करून इथूनच. ती अशी बाण लागलेल्या अवस्थेतली मूर्ती ही देवाच्या पायाला श्रीकृष्णाला बाण लागलेला आणि ते असे बसलेले येतं, तशी ती मूर्ती आतमध्ये. आणि हा शिकारी त्याने माफी मागितलेली नंतर, त्याला माहीत नव्हतं की तसं श्रीकृष्ण म्हणते. तर मित्रांनो आपण वेरामधले जवळपास ऑलमोस्ट 80 ते 90% साईड सीन्स कव्हर केलेले आहेत. काही उन्हामुळे नंतर कव्हर नाही केलं, काही ठिकाणी चालू नव्हतं काहीतरी. तर आता ह्या व्हिडिओसाठी एवढंच, बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.